नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 10वी भूगोलाचा 9वा पाठ पर्यटन, वाहतूक व संदेशवहन। या पाठामध्ये आपण भारत आणि ब्राझील या देशातील पर्यटन, वाहतूक व संदेशवहन या घटकांचा तुलनिक दृष्टीने अभ्यास करणार आहोत। या पाठामध्ये सुरुवातीला आपण अभ्यास करणार आहोत भारत आणि ब्राझील या देशातील पर्यटन व्यवसायाचा, ज्यामध्ये या देशाला भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या, या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पर्यटन क्षेत्राचं असलेलं योगदान, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करणारी या देशातील विविध पर्यटन स्थळं याची आपल्याला या भागामध्ये माहिती घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे भारत आणि ब्राझीलमधील वाहतुकीचा, येथील वाहतूक मार्ग आणि वाहतूक मार्गाच्या विकासाची माहिती या ठिकाणी घ्यायची आहे। आणि पाठाच्या शेवटी आपण अभ्यासणार आहोत संदेशवहन, ज्यामध्ये भारत आणि ब्राझील या देशामधील विविध दूरसंचार सुविधा, येथील संदेशवहनाचा विकास या सर्व घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, माहिती मिळवायची आहे। तर चला आता वळूया आपण पाठाकडे। विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या सुरुवातीला आपण ब्राझील आणि भारत या देशातील पर्यटनाची माहिती घेणार आहोत। तुमच्यासमोर हा जो आलेख दिसतोय, जो रेषालेख आहे, यामध्ये भारत आणि ब्राझील या देशाला विविध कालावधीमध्ये भेट दिलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या दर्शवलेली आहे। आता आंतरराष्ट्रीय पर्यटक म्हणजे काय? आपल्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशामध्ये जे लोक पर्यटनासाठी जातात, तेथील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी जातात, अशांना आंतरराष्ट्रीय पर्यटक असं म्हटलं जातं। तर विविध कालावधीमध्ये भारत आणि ब्राझीलला भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकाची संख्या या रेषालेखामध्ये दर्शवलेली आहे। या रेषालेखामध्ये लाल जो वक्र आहे, म्हणजे लाल जी रेषा आहे, ही रेषा दर्शवते या कालावधीमध्ये किंवा विविध कालावधीमध्ये भारताला भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या। निळा जो वक्र किंवा निळी जी रेषा दिसते, ती रेषा दर्शवते विविध कालावधीमध्ये ब्राझीलमध्ये येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या। आणि आलेखाचा जो एक्स अक्ष आहे, या एक्स अक्षावर वर्ष म्हणजे कालावधी दर्शवलेला आहे, ज्याचं वर्षांतर 5-5 वर्षाचं आहे। आणि उभा जो अक्ष आहे वाय अक्ष, या वाय अक्षावर दर्शवलेल्या पर्यटक संख्या लाखामध्ये, म्हणजे विविध कालावधीमध्ये विविध वर्षांमध्ये भारत आणि ब्राझील या देशांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या या रेषालेखामध्ये दर्शवलेली आहे। आणि या रेषालेखाचं निरीक्षण करायचं आहे आणि काही प्रश्नांची उत्तरं देखील आपल्याला या ठिकाणी शोधायची आहेत। त्यामधील पहिला प्रश्न आहे, 1995 साली कोणत्या देशामध्ये अधिक पर्यटक आले? जेव्हा आपण दोन्ही वक्रांचं निरीक्षण करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं किंवा 1995 साली भारतामध्ये ब्राझीलपेक्षाही अधिक पर्यटक आले। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, 2000 साली कोणत्या देशामध्ये अधिक परदेशी पर्यटक आले? तर जेव्हा आपण या दोन्ही वक्रांचं निरीक्षण करू, 2000 साली निश्चितच भारताचा जो वक्र आहे, ही जी लाल रेषा आहे, ती ब्राझीलच्या वक्रापेक्षाही खाली आहे, म्हणजे इसवी सन 2000 साली ब्राझीलमध्ये अधिक पर्यटक आले। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, कोणत्या वर्षापासून भारतामधील परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते? जेव्हा आपण या विविध कालावधीतील दोन्ही वक्रांचं निरीक्षण करू त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की 2010 साली भारताचा हा जो वक्र आहे एकदम तीव्र गतीने वर गेलेला दिसतोय, म्हणजे निश्चितच 2010 साली ब्राझीलपेक्षाही भारतामध्ये येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसून येते। आणि ही वाढ जी आहे पुढे कायम आपल्याला होत असलेली दिसून येते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2015 साली दोन्ही देशातील परदेशी पर्यटकांची संख्या किती व त्यातील फरक सांगा? आता 2015 साली ब्राझीलमध्ये आलेले आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि भारतामध्ये आलेले आंतरराष्ट्रीय पर्यटक यांची संख्या किती? तर 2015 साली ब्राझीलमध्ये सुमारे 60 लाख परदेशी पर्यटक आले, तर भारतामध्ये 130 लाख परदेशी पर्यटक आले। निश्चितच ब्राझीलपेक्षा कित्येक पटीने जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटक जे आहेत 2015 साली या ठिकाणी भारतामध्ये आले किंवा परदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली। आता या दोन्हीमधील फरक जो आहे तो आहे 70 लाखाचा, म्हणजे ब्राझीलपेक्षाही 70 लाखाने जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटक 2015 या वर्षामध्ये भारतात आले, त्यांनी भारताला भेट दिली। आता यानंतर आपण पाहणार आहोत ब्राझीलमधील पर्यटन। तर ब्राझीलमध्ये देखील अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटक भेट देत असतात किंवा पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक पर्यटन स्थळे या ठिकाणी ब्राझीलमध्ये आहेत। मग असे कोणते घटक आहेत की जे घटक पर्यटकांना ब्राझीलकडे आकर्षित करतात, त्याची माहिती आपण घेणार आहोत। तर पहिला घटक आहे ब्राझीलमधील पांढऱ्या वाळूच्या पुळणी। तर ब्राझीलला प्रचंड मोठा सागर किनारा लाभलेला आहे। तर हा जो समुद्रकिनारा आहे, या समुद्रकिनाऱ्याचा बराचसा भाग जो आहे तो पांढऱ्या वाळूने व्यापलेला आहे,
म्हणजे ब्राझीलचा जो समुद्रकिनारा आहे त्यातील बहुतांश भाग जो आहे तो किनारी भाग जो आहे तो पांढऱ्या वाळूने व्यापलेला आहे, त्याला पुळण असं म्हणतात. पुळणला इंग्लिशमध्ये बीच असं म्हटलं जातं. तर ब्राझीलमधील समुद्रकिनारा जो आहे तो पांढऱ्या वाळूच्या पुळणीने किंवा बीचेसने व्यापलेला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक या सुंदर सागर किनाऱ्याचा बीचचा लाभ घेण्यासाठी ब्राझीलला भेट देत असतात. त्यानंतर ब्राझीलकडे आकर्षित करणारा पर्यटकांना दुसरा घटक आहे ब्राझीलमधील आकर्षक व स्वच्छ सागरी किनारे. ब्राझीलचं एक वैशिष्ट्य आहे किंवा विशेषता आहे, ब्राझीलला जे काही सागरी किनारे लाभलेले आहेत ते एकदम स्वच्छ आहेत. तेथील किनारी भागातील समुद्राचं पाणी एकदम निथळ आहे. त्यामुळे विविध साहसी खेळ खेळण्यासाठी किंवा समुद्र सानिध्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या ब्राझीलच्या आकर्षक सुंदर व स्वच्छ सागरी किनाऱ्यांना भेट देत असतात, किनारी भागामध्ये येऊन राहत असतात. त्यानंतर तिसरा घटक आहे निसर्गरम्य बेटं. ब्राझीलच्या समुद्रातील जी काही निसर्गरम्य बेटं आहेत अशा बेटांना भेट देण्यासाठी, त्या ठिकाणी निवास करण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होतात. त्यानंतर अमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्य आणि त्या अरण्यातील विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी यांना पाहण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक ब्राझीलमध्ये येत असतात. आणि आपण जाणतोच की अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये जगातील सर्वात जास्त वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. त्यामुळे देखील अनेक निसर्गाभ्यासक ब्राझीलकडे आकर्षिले जातात. त्यानंतर ब्राझीलमध्ये असणारी सुंदर सुंदर उद्यानं हा देखील घटक जो आहे किंवा अशी देखील पर्यटन स्थळं जी आहेत पर्यटकांना आकर्षित करण्याचं काम या ठिकाणी करतात. त्यानंतर ब्राझीलची नवीन राजधानी ब्राझिलिया जे एक सुंदर शहर आहे, हे सुंदर शहर पाहण्यासाठी देखील अनेक परदेशी पर्यटक ब्राझीलकडे येत असतात. त्यानंतर ब्राझीलमधील रिओ दी जेनेरिओ आणि साओ पॉलो यासारखी शहरं जी आहेत ही देखील मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करण्याचं काम करतात. कारण रिओ दी जेनेरिओ आणि साओ पॉलो ही जगातील एक प्रमुख मनोरंजन शहरं किंवा मनोरंजन करणारी शहरं किंवा ऐशो आराम देणारी शहरं म्हणून या ठिकाणी ओळखली जातात. तर या सर्व घटकामुळे अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होतात. ब्राझीलमधील अनेक पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी इच्छुक त्या ठिकाणी होत असतात. आणि ब्राझील जो आहे, ब्राझीलच्या अनेक भागात पर्यटन हा सध्या एक आर्थिक व्यवसाय झालेला आहे. आणि अलीकडील काळात ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा देखील विकास होत आहे. पर्यावरणाची काळजी घेत त्या ठिकाणी पर्यटन केलं जातं आहे. आता ब्राझीलमधील या पर्यटनाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला माहिती घ्यायची आहे भारतातील पर्यटनाची. तर भारतामध्ये देखील अनेक पर्यटन स्थळं आहेत. भारताला प्रचंड मोठा समृद्ध असा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक ठेवा लाभलेला आहे. प्रचंड अशी भारताची मोठी ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. यामुळे देखील अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतीय धर्म, भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, भारतीय सण, भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी भारताकडे येत असतात. त्यामुळे वर्षानुवर्ष भारतामध्ये येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढतच असलेली आपल्या या ठिकाणी दिसून येते. तर भारतामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आणि आपण आलेखामध्ये पाहिलं आहे की ही वाढ जी आहे 2010 पासून अधिक वेगानं झालेली आपल्याला आढळते. भारतामध्ये परदेशी पर्यटक ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, व्यावसायिक इत्यादी कारणासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात. आणि भारतामध्ये पर्यावरणपूरक पर्यटनाला देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालना दिली जात आहे. भारतामध्ये देखील पर्यटन हा एक प्रमुख आर्थिक व्यवसाय या ठिकाणी बनत आहे. भारताचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता देशातील अनेक भागात पर्यटनाला संधी उपलब्ध असल्याने अनेक पर्यटन स्थळांची निर्मिती केली जात आहे. कारण भारतातील अनेक भाग आज देखील असे आहेत की त्या ठिकाणी पर्यटनाला संधी उपलब्ध आहे. अनेक पर्यटन स्थळांची निर्मिती केली जाऊ शकते आणि जेणेकरून भारतामध्ये अधिकाधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक त्या ठिकाणी येतील. त्यानंतर आपण पाहणार आहोत पर्यटन व अर्थव्यवस्था. कारण पर्यटन आणि अर्थव्यवस्थेचा खूप जवळचा संबंध आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या जेव्हा देशामध्ये वाढते त्यावेळेस अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळत असते. तर या लेखामध्ये भारत आणि ब्राझील या देशामध्ये पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या दर्शवलेली आहे. आणि त्याचबरोबर भारत आणि ब्राझीलच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे असलेले योगदान देखील दर्शवलेलं आहे. तर हा जो आलेख आहे हा जोडस्तंभ आलेख आहे. या आलेखामध्ये निळा जो स्तंभ आहे हा निळा स्तंभ दर्शवतोय
पर्यटन व्यवसायामधले गुंतलेली लोकांची संख्या, म्हणजे ब्राझील आणि भारतामध्ये पर्यटन व्यवसायामध्ये काम करत असलेल्या किंवा पर्यटन व्यवसायामधले गुंतलेल्या लोकांची संख्या हा निळा स्तंभ या ठिकाणी दर्शवतो आहे. आणि दुसरा जो स्तंभ आहे तो दर्शवतो आहे ब्राझील आणि भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे असलेले योगदान. तर आपण मागच्याच एका आलेखामध्ये पाहिलं आहे की भारतामध्ये भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकाची संख्या ब्राझीलच्या तुलनेनेही जास्त आहे, परंतु भारतातील पर्यटन क्षेत्राचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा ब्राझीलपेक्षाही कमी आहे, जो या आलेखामध्ये आपण पाहू शकतो. तर या आलेखामध्ये आपल्याला हे असं लक्षात येतं की भारतामध्ये पर्यटन व्यवसायामधले गुंतलेल्या लोकांची संख्या ब्राझीलपेक्षाही जास्त आहे, कारण या ठिकाणी निळा स्तंभ पाहू शकतो जो दाखवतोय पर्यटन व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांची संख्या. तर या ठिकाणी हा स्तंभ ब्राझीलचा आहे आणि या ठिकाणी हा भारताचा आहे. निश्चितच हा भारताचा स्तंभ जो आहे तो कसा आहे, ब्राझीलच्या स्तंभापेक्षा उंच आहे, म्हणजे ब्राझीलपेक्षाही भारतामध्ये पर्यटन व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांची संख्या ही जास्त आहे. पण भारतातील पर्यटन क्षेत्राचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा जो आहे तो ब्राझीलपेक्षा कमी आहे. हा दुसरा जो स्तंभ दर्शवतोय तो दर्शवतो एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान. तर ब्राझीलचं योगदान हे भारतापेक्षा कसं आहे, निश्चितच जास्त आहे. कारण त्याचंही कारण आहे, कारण भारताची लोकसंख्या ही ब्राझीलच्या तुलनेने खूपच जास्त आहे. त्यामुळे भारताचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील पर्यटन क्षेत्राचा वाटा जो आहे तो ब्राझीलपेक्षाही कमी दिसतोय. म्हणजे भारतामध्ये ब्राझीलपेक्षाही जास्त लोक पर्यटन व्यवसायामध्ये गुंतलेली आहेत. पण जेव्हा एकूण राष्ट्रीय उत्पादनामध्ये पर्यटन व्यवसायाचं आपण योगदान पाहतो त्यावेळेस असं लक्षात येतं की भारताची लोकसंख्या ही प्रचंड असल्यामुळे एकूण राष्ट्रीय उत्पादनामध्ये पर्यटन व्यवसायाचं योगदान भारतामध्ये ब्राझीलपेक्षाही कमी या ठिकाणी दिसून येतं. हे आपण या आलेखावरनं सांगू शकतो. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे भारत आणि ब्राझील या देशातील वाहतूक. आता वाहतूक ही कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी किंवा अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी खूप महत्त्वाची असते. तर या भागामध्ये आपण पाहणार आहोत ब्राझीलमधील वाहतूक. या ठिकाणी तुमच्यासमोर एक ब्राझीलचा नकाशा दिसतोय. या नकाशामध्ये ब्राझीलमधील प्रमुख वाहतूक मार्ग दर्शवलेले आहेत. या नकाशावरून आपण सांगू शकतो की ब्राझीलमध्ये रस्ते मार्ग वाहतूक, लोहमार्ग वाहतूक, हवाई मार्ग वाहतूक आणि जलमार्ग वाहतूक विकसित झालेली आहे. या वाहतूक मार्गाद्वारे प्रवासी आणि मोठ्या प्रमाणामध्ये मालाची देखील वाहतूक केली जाते. आता सुरुवातीला आपण पाहू रस्ते मार्ग वाहतूक. जेव्हा आपण या नकाशाचं निरीक्षण करतो तर आपल्याला असं लक्षात येतं की ब्राझीलमध्ये जे रस्ते मार्ग आहेत ते रस्ते मार्ग जे आहेत त्याची घनता जी आहे ते पूर्व भागामध्ये जास्त आढळते. म्हणजे ब्राझीलच्या इतर प्रदेशापेक्षा ब्राझीलचा हा जो पूर्व भाग आहे या पूर्व भागामध्ये रस्त्यांचं प्रमाण, रस्त्यांची घनता ही आपल्याला जास्त आढळून येते. आणि याउलट आपण जर ब्राझीलच्या पश्चिम आणि उत्तर भागाकडे गेलो तर रस्त्यांचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला कमी दिसून येतं. ब्राझीलमधील जे काही वाहतूक होते तर त्या ब्राझीलच्या एकूण वाहतूक मार्गामध्ये निम्म्यापेक्षा जास्त वाटा जो आहे तो रस्ते वाहतूक मार्गाचा आहे. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त वाहतूक ही रस्ते मार्गाने ब्राझीलमध्ये केली जाते. ब्राझीलच्या पूर्व भागामध्ये रस्त्यांचं दाट जाळं आपल्याला आढळून येतं. पण ब्राझीलचा पश्चिम म्हणजे हा भाग आणि ब्राझीलचा उत्तर जो भाग आहे या भागामध्ये मात्र रस्ते हे विरळ आढळतात. त्याचंही कारण आहे, कारण ब्राझीलचा पश्चिम व उत्तर भाग जो आहे जो अमेझॉन नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. हा भाग जो आहे वनाच्छादित आहे. या ठिकाणी घनदाट अशी वर्षावन आपल्याला दिसून येतात. त्यानंतर सतत पडणाऱ्या पावसामुळे हा जो प्रदेश आहे या प्रदेशातील जमीन जी आहे ती दलदलयुक्त आहे. सतत पडणारा पाऊस, घनदाट असं अरण्य आणि दलदलयुक्त जमीन आणि लोकसंख्येचं प्रमाण अत्यंत कमी या सर्व कारणामुळे ब्राझीलच्या उत्तर आणि पश्चिम भागामध्ये रस्ते मार्गाचा विकास त्या ठिकाणी झालेला नाही. पण या उलट ब्राझीलचा हा जो पूर्व किनारी भाग जो आहे या पूर्व किनारी भागामध्ये सपाट आणि सखल जमीन आहे, जास्त लोकसंख्या आहे, उद्योगधंद्यांचा शेतीचा विकास झालेला आहे. त्यामुळे ब्राझीलच्या पूर्व भागामध्ये रस्त्यांची घनता ही जास्त आढळते. तर या उलट ब्राझीलचा पश्चिम आणि उत्तर भागामध्ये मात्र रस्ते मार्गाचा विकास त्या ठिकाणी मर्यादित झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत ब्राझीलमधील जलमार्ग. तर जलमार्गाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जलमार्ग दोन प्रकारचे असतात. त्यातील पहिला प्रकार आहे अंतर्गत जलमार्ग आणि दुसरा आहे सागरी जलमार्ग. अंतर्गत जलमार्ग म्हणजे देशातील ज्या काही नद्या आहेत, सरोवरे आहेत, कालवे आहेत त्यातून केली जाणारी जल वाहतूक. तर ब्राझीलमध्ये अंतर्गत जलवाहतूक खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. अमेझॉन नदीच्या मुखापासून ते
पेरू देशातील इक्विटॉस या दरम्यान व्यापारी तत्वावर त्या ठिकाणी अंतर्गत जलवाहतूक केली जाते. अमेझॉन नदीचं मुख म्हणजे ज्या ठिकाणी अमेझॉन नदी उत्तर अटलांटिक महासागराला मिळते तेथून पेरू देशातील इक्विटॉसपर्यंत जे प्रचंड मोठा हा जलवाहतुकीचा पल्ला आहे. जगातील अंतर्गत जलवाहतुकीचा सर्वात लांब पल्ला, सर्वात लांब मार्ग म्हणून याला ओळखलं जातं. याची लांबी जी आहे ती 3700 किलोमीटर इतकी आहे. परीक्षेच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं राहील. अमेझॉन नदीच्या मुखापासून ते पेरू देशातील इक्विटॉसपर्यंत जे जवळपास 3700 किलोमीटर लांबीचा हा जो जलवाहतुकीचा पल्ला आहे तो जगातील सगळ्यात लांब अंतर्गत जलवाहतुकीचा मार्ग किंवा पल्ला म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. आणि या अमेझॉन नदीबरोबरच ब्राझीलच्या दक्षिणेकडे असलेली प्यारा नदी जी आहे ती देखील अंतर्गत जलवाहतुकीसाठी महत्त्वाची किंवा उपयुक्त मानली जाते. आणि त्यानंतर ब्राझीलचा हा जो काही किनारी भाग आहे, समुद्र किनारी भाग, या भागामधनं देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये सागरी जलवाहतूक त्या ठिकाणी केली जाते. यानंतर आपण पाहणार आहोत ब्राझीलमधील लोहमार्ग वाहतूक. तर ब्राझीलमध्ये लोहमार्गाचा जास्त विकास झालेला नाही. लोहमार्ग वाहतूक ही ब्राझीलमधील काही मोजक्या शहरांपुरती मर्यादित आहे. जेव्हा आपण नकाशामध्ये पाहू त्यावेळेस असं लक्षात येतं की ब्राझीलचा जो आग्नेय दक्षिण भाग आहे या भागामध्येच फक्त लोहमार्गाचा विकास झालेला आहे, कारण याच भागामध्ये फक्त लोहमार्ग या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्याचंही कारण आहे कारण ब्राझीलमधील हा जो भाग आहे तो सखल सपाट असा भाग आहे, ज्या ठिकाणी शेती आणि उद्योग व्यवसायांचा विकास झालेला आहे, ज्या ठिकाणी मोठी महानगर आहेत, जास्त लोकसंख्या या प्रदेशामध्ये आढळते. त्यामुळे ब्राझीलच्या या भागामध्येच लोहमार्ग वाहतुकीचा किंवा लोहमार्गाचं जाळं या ठिकाणी आपल्याला आढळतं. पण जसं आपण ब्राझीलचा उत्तर भाग, ब्राझीलच्या पश्चिम भागामध्ये जाऊ किंवा ब्राझीलच्या ईशान्य भागामध्ये जाऊ त्या ठिकाणी लोहमार्ग आपल्याला कमी आढळून येतात. आता ब्राझीलच्या पश्चिम आणि उत्तर भागामध्ये लोहमार्गाचं जाळं आढळत नाही किंवा एकही लोहमार्ग या ठिकाणी आढळत नाही. त्याचं कारण म्हणजे हा भाग जो आहे अमेझॉन नदी खोऱ्याचा घनदाट जंगल प्रदेशाचा हा भाग आहे, दलदलयुक्त प्रदेश, एकदम कमी विरळ अशी लोकसंख्या, या सर्व कारणामुळे या ठिकाणी लोहमार्ग वाहतुकीचा किंवा लोहमार्गांचा विकास झालेला आपल्याला आढळून येत नाही. त्यानंतर ब्राझीलमधील हवाई मार्ग. तर ब्राझीलमध्ये हवाई मार्गाचा मर्यादित विकास झालेला आपल्याला आढळून येतो. हवाई मार्गाचा विकास देखील मर्यादित आहे आणि त्याचा वापर देखील या ठिकाणी मर्यादित प्रमाणात आपल्याला दिसून येतो. आता ब्राझीलच्या वाहतुकीनंतर आपण पाहणार आहोत भारतातील वाहतूक. कारण कोणत्याही देशाच्या विकासासाठी वाहतूक आणि वाहतूक मार्गाचा विकास हा खूप महत्त्वाचा असतो. आता भारतातील वाहतुकीची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी तुमच्यासमोर 2 नकाशे आहेत. या दोन्ही नकाशामध्ये भारतातील प्रमुख वाहतूक मार्ग यांची माहिती दिलेली आहे. पहिल्या नकाशामध्ये आपण पाहू शकतो, पहिल्या नकाशामध्ये भारतातील राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख बंदरे दर्शवलेली आहेत, ज्यामध्ये रस्ते मार्ग आणि जलमार्गाची माहिती आपल्याला मिळते. आणि दुसऱ्या नकाशामध्ये दर्शवलेली आहे भारतातील प्रमुख लोहमार्ग आणि भारतातील विमानतळ. याच्यावरून आपल्याला भारतातील लोहमार्ग वाहतूक आणि भारतातील हवाई वाहतुकीची माहिती उपलब्ध होते. जेव्हा आपण या दोन्ही नकाशाचं निरीक्षण करू त्यावरून आपल्याला लक्षात येतं की भारतामध्ये रस्ते वाहतूक, लोहमार्ग वाहतूक, हवाई वाहतूक, जलमार्ग वाहतूक या सर्व वाहतूक मार्गांचा विकास झालेला आहे. भारताच्या जवळपास सर्वच भागामध्ये या प्रकारचे वाहतूक मार्ग आपल्याला उपलब्ध असलेले दिसून येतात. सुरुवातीला आपण पाहू भारतातील रस्ते मार्ग वाहतूक. या ठिकाणी भारताचा जो पूर्ण भाग आहे या पूर्ण भागामध्ये रस्ते मार्ग या ठिकाणी आपल्याला दिसून येतात, रस्ते मार्गाचं जाळं दिसून येतं. त्यातल्या त्यात भारताचा उत्तर भाग आणि भारताच्या दक्षिण भागामध्ये रस्ते मार्ग वाहतुकीचं प्रचंड मोठं जाळं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर भारतातील लोहमार्ग. भारताच्या बऱ्याचशा भागामध्ये लोहमार्गाचं जाळं या ठिकाणी आढळतं. भारताचा जो हा उत्तर भाग आहे, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये लोहमार्गाचं प्रचंड दाट असं जाळं आढळतं. त्याचं कारण हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश जो आहे तो सखल आणि सपाट प्रदेश आहे, ज्याला गंगेचं मैदान म्हणून ओळखलं जातं. ज्या ठिकाणी सखल आणि सपाट प्रदेश असल्यामुळे शेती व्यवसायाचा आणि उद्योगधंद्यांचा विकास झालेला आहे. भारताचा सर्वात जास्त लोकसंख्येचा प्रदेश म्हणून देखील हा भाग ओळखला जातो. या सर्व कारणामुळे या ठिकाणी लोहमार्गाचा विकास झालेला आपल्याला आढळून येतो. पण भारताचा अतिउत्तरेकडील भाग, राजस्थानचा वाळवंटी प्रदेश, भारताच्या ईशान्येकडील भाग आणि भारताचा हा मध्य भाग या ठिकाणी मात्र दुर्गम प्रदेश असल्यामुळे किंवा लोहमार्ग वाहतुकीसाठी प्राकृतिक रचना ही योग्य नसल्यामुळे या प्रदेशामध्ये लोहमार्गाचा विकास कमी झालेला
किंवा मर्यादित प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. तर भारतामध्ये जेव्हा आपण रस्ते वाहतुकीचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की भारतामध्ये रस्ते वाहतुकीचं प्रचंड दाटजाळं आहे. भारतामध्ये जी काही दरवर्षी वाहतूक होते त्यातील 85% प्रवासी वाहतूक ही रस्ते मार्गाने होते आणि भारतामध्ये जी काही दरवर्षी माल वाहतूक होते त्यातील 70% माल वाहतूक ही रस्ते मार्गातून त्या ठिकाणी होत असते. म्हणजे भारतासाठी रस्ते मार्ग हे खूप महत्त्वाचे आहेत, प्रवासी वाहतूक असेल की माल वाहतूक असेल. त्यानंतर पाहू आपण भारतातील लोहमार्ग वाहतूक. तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी लोहमार्गाचं प्रचंड मोठं योगदान आहे, कारण लांब पल्ल्याची आणि स्वस्त वाहतूक म्हणून लोहमार्गाला या ठिकाणी ओळखलं जातं. भारतामध्ये लोहमार्ग नेहमीच प्रवासी व माल वाहतुकीचे साधन राहिलेलं आहे. भारतामध्ये उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये लोहमार्गाचं दाट जाळं या ठिकाणी आपल्याला आढळून येतं. तर भारताचा मध्यभाग, भारताचा ईशान्येकडील भाग आणि भारतातील राजस्थानचा जो काही वाळवंटी प्रदेश आहे या भागामध्ये मात्र लोहमार्गाचं जाळं या ठिकाणी विरळ आपल्याला आढळून येतं. कारण भारताच्या अतिउत्तर भागामध्ये आणि भारताच्या ईशान्येकडील भागामध्ये हिमालयाचा उंच सखल असा दुर्गम प्रदेश आहे, त्यामुळे त्या ठिकाणी लोहमार्ग निर्माण करणं कठीण आहे आणि त्या भागातील लोकसंख्या देखील विरळ आहे. आणि त्यानंतर त्याचप्रमाणे राजस्थानचा जो वाळवंटी प्रदेश आहे या मार्गामध्ये देखील किंवा या भागामध्ये देखील भारतामध्ये लोहमार्ग वाहतुकीचं जाळं जे आहे ते मर्यादित विकसित झालेलं आहे. लोहमार्ग विरळ त्या ठिकाणी आढळतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत जलमार्ग वाहतूक. तर भारतामध्ये जलमार्ग वाहतुकीचा देखील विकास झालेला आहे, पण भारतामध्ये अंतर्गत जलवाहतूक जी आहे ती खूप कमी प्रमाणामध्ये केली जाते. कारण भारतामध्ये अंतर्गत जलवाहतुकीसाठी ज्या काही नद्या आहेत त्या नद्या बारमाही वाहत नाहीत आणि त्या नद्यांची पात्रं जी आहेत ती उथळ आहेत, जी जलमार्गासाठी किंवा जलवाहतुकीसाठी योग्य नाहीत. तर जलमार्ग हे वाहतुकीचं एक स्वस्त साधन म्हणून ओळखलं जातं. देशाच्या एकूण वाहतूक मार्गात अंतर्गत जलमार्गाचा वाटा फक्त 1% आहे. तर अंतर्गत जलवाहतुकीचा विकास भारतामध्ये झालेला नाही. देशाची एकूण जी काही वाहतूक होते त्या वाहतूक मार्गामध्ये अंतर्गत जलमार्गाचा वाटा फक्त 1% आहे. पण भारतामध्ये सागरी वाहतूक, सागरी जलवाहतुकीचा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जलवाहतूक सागरी मार्गाने केली जाते. भारताचा जो काही आंतरराष्ट्रीय व्यापार आहे त्या आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी सुमारे 95% व्यापार जो आहे तो सागरी मार्गाने होतो. म्हणजे भारत हा सागरी मार्गाने इतर देशांसोबत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार करतो. जवळपास भारताच्या एकूण आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी 95% व्यापार जो आहे तो सागरी मार्गाने केला जातो. त्याचबरोबर भारताचा जो मुख्य भाग आहे म्हणजे भारताची मुख्य भूमी आणि भारताची जी काही बेटं आहेत यांच्या दरम्यान देखील वाहतुकीसाठी जलमार्गाचा या ठिकाणी उपयोग केला जातो. भारताच्या मुख्य भूमीपासून भारताच्या ज्या मालकीत जी काही बेटं आहेत यांच्या दरम्यान वाहतुकीसाठी जलमार्गाचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आणि भारतामध्ये आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक देखील विकसित झालेली आहे. या ठिकाणी आपण या नकाशामध्ये पाहू शकतो की भारताच्या जवळपास प्रमुख शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत आणि यासोबतच भारतामध्ये अंतर्गत हवाई मार्गाचा देखील वापर वाढलेला आहे. भारतातील जे काही प्रमुख शहरं आहेत त्या शहरांच्या दरम्यान देखील हवाई मार्गाचा वापर, हवाई वाहतुकीचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भारतातील हवाई वाहतूक, अंतर्गत हवाई वाहतूक देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेली असेल. आता वाहतुकीनंतर आपण पाहणार आहोत ब्राझील आणि भारत या देशातील संदेशवहनाचा विकास. सुरुवातीला आपण पाहू ब्राझीलमधील संदेशवहनाचा विकास, पण त्या अगोदर आपण समजून घेणार आहोत ब्राझीलमधील प्रमाणवेळा. या ठिकाणी तुमच्यासमोर हा जो ब्राझीलचा नकाशा दिसतोय या नकाशामध्ये ब्राझीलचे 4 विभाग दिसत आहेत. पहिला विभाग, दुसरा विभाग, तिसरा विभाग आणि चौथा विभाग. तर हे ब्राझीलचे हे 4 विभाग आहेत. हे 4 विभाग म्हणजे ब्राझीलच्या 4 प्रमाणवेळा दर्शवतात. आता ब्राझीलमध्ये 4 प्रमाणवेळा आहेत. त्याचं कारण काय? कारण ब्राझीलचा रेखावृत्ती विस्तार जो आहे तो जास्त आहे. ब्राझीलचं एकदम पूर्व जे टोक आहे जे या लाल बिंदूने दर्शवलं आहे पोंटो दे सेक्सास, आणि ब्राझीलचं एकदम पश्चिम जे टोक आहे, पश्चिम बिंदू या ठिकाणी दर्शवला आहे नोचेटो दो रिया मोआ. तर या एकदम पूर्व टोकाकडील बिंदू आणि पश्चिम टोकाकडील बिंदू या 2 ठिकाणामधील अंतर आहे किंवा या 2 ठिकाणामधील वेळेतील अंतर आहे 168 मिनिटे. म्हणजे ब्राझीलचा अतिपूर्व आणि अतिपश्चिम ही जी 2 ठिकाणं आहेत त्या 2 ठिकाणातील वेळेमध्ये 168 मिनिटाचा फरक आहे. म्हणजे जवळपास 2 तास 48 मिनिटांचा फरक या ठिकाणी आहे.
आणि यामुळेच ब्राझीलमध्ये 4 प्रमाणवेळा मानल्या जातात. आता आपण मागच्या वर्षामध्ये इयत्ता 9वीमध्ये शिकलेलं आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा या पाठामध्ये की ग्रीनिच किंवा शून्यावंश जे रेखावृत्त आहे म्हणजे मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेला आपण प्रत्येक रेखावृत्तानुसार 4-4 मिनिट मागची वेळ त्या ठिकाणी गृहीत धरतो. कारण ब्राझील हा पश्चिम गोलार्धामध्ये आहे, ग्रीनिचच्या पश्चिमेला आहे. त्यामुळे मूळ रेखावृत्ताच्या शून्यावंश रेखावृत्ताच्या म्हणजे ग्रीनिच रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे प्रत्येक रेखावृत्त पश्चिमेकडे जात असताना त्या ठिकाणी प्रत्येक रेखावृत्ताला 4-4 मिनिट मागचा वेळ गृहीत धरला जातो आणि ब्राझील हे पश्चिम गोलार्धामध्ये आहे. यामुळे ग्रीनिच वेळेच्या अनुक्रमे हे जर 4 विभाग पाहिले तर 4 विभाग जे आहेत ते ग्रीनिच वेळेच्या मागे आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पहिला विभाग जो आहे ग्रीनिच वेळेच्या म्हणजे शून्यावंश जे रेखावृत्त आहे त्याच्या 2 तास मागचा वेळ त्या ठिकाणी आहे. त्यानंतर दुसऱ्या विभागामध्ये 3 तास मागचा वेळ आहे म्हणजे जागतिक प्रमाण वेळेच्या 3 तास हा मागे वेळ आहे. त्यानंतर 4 तास आणि त्यानंतर 5 तास. आणि या नकाशामध्ये जी लाल जी ठळक रेषा दिसते ही लाल ठळक रेषा जी आहे ती दर्शवते ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ. आणि ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ जी आहे ती ग्रीनिच वेळेच्या 3 तास मागे या ठिकाणी आहे. म्हणजे या नकाशावरून आपल्याला लक्षात येतं की ब्राझीलमध्ये 4 प्रमाणवेळा आहेत कारण ब्राझीलचा रेखावृत्ती विस्तार जो आहे तो जास्त आहे. आणि ब्राझीलचे हे 4 विभाग आहेत. ग्रीनिच जे रेखावृत्त आहे किंवा ग्रीनिच जी वेळ आहे त्याला शून्यावंश रेखावृत्तानुसार जी वेळ गृहीत धरली जाते ब्राझील त्या रेषेच्या पश्चिमेला आहे, ग्रीनिचच्या पश्चिमेला आहे. त्यामुळे प्रत्येक रेखावृत्तानुसार ब्राझीलची वेळ जी आहे ती मागे होते. आणि ब्राझीलमध्ये यामुळेच रेखावृत्ती विस्तारामुळे किंवा जास्त रेखावृत्ती विस्तारामुळे ब्राझीलच्या 4 प्रमाणवेळा या ठिकाणी गृहीत धरल्या जातात. आणि ही जी लाल रेषा जी आहे ती ब्राझीलची मुख्य प्रमाणवेळ आहे, अधिकृत अशी मुख्य प्रमाणवेळ आहे जी ग्रीनिच वेळेच्या 3 तास मागे या ठिकाणी आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ब्राझीलमधील संदेशवहनाचा विकास. आता संदेशवहन म्हणजे काय? आपल्याकडील माहिती आणि संदेश याची देवाणघेवाण करणं म्हणजेच काय? संदेशवहन. मग संदेशवहनाची साधनं कोणती आहेत? तर हेही आपण मागच्या इयत्तांमध्ये शिकलेलं आहे. तर दूरध्वनी, दूरदर्शन, दूरध्वनी ज्याला आपण टेलिफोन म्हणतो, दूरदर्शन म्हणजे टेलिव्हिजन, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल, आकाशवाणी म्हणजे रेडिओ, संगणक, इंटरनेट ही सर्व काय आहेत? संदेशवहनाची साधनं आहेत. यांच्या माध्यमातून आपण संदेशांची देवाणघेवाण त्या ठिकाणी करू शकतो. आपल्याला पाहिजे ब्राझीलमधील संदेशवहनाचा विकास. तर ब्राझीलमध्ये दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन, आकाशवाणी, संगणक आणि इंटरनेट इत्यादी दूरसंचार सेवांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे. या सेवा ज्या आहेत प्रचंड विकसित त्या ठिकाणी झालेल्या आहेत. ब्राझीलमधील एकूण लोकसंख्येच्या 45% अधिक लोक इंटरनेटचा वापर त्या ठिकाणी करतात. ब्राझीलचा जो दक्षिण भाग आहे, ब्राझीलचा दक्षिण आणि हा जो मध्य भाग आहे म्हणजे ब्राझीलच्या दक्षिण मध्य भागामध्ये या सर्व दूरसंचार सुविधांचा कार्यक्षमपणे वापर केला जातो. ब्राझीलच्या दक्षिण आणि मध्य भागामध्ये. आणि ब्राझीलच्या एकूण लोकसंख्येपैकी 45% अधिक लोकसंख्या जी आहे ती इंटरनेटचा वापर या ठिकाणी करते जी या दक्षिण मध्य भागामध्ये राहते. पण ब्राझीलचा उत्तर आणि हा जो वायव्य भाग आहे या भागामध्ये मात्र लोकसंख्या ही विरळ असल्यामुळे किंवा लोकसंख्याअभावी या सर्व दूरसंचार सेवांचा, संदेशवहन सेवांचा विकास जो आहे तो या उत्तर आणि वायव्य भागामध्ये मर्यादित झालेला आपल्याला आढळून येतो. आता या दूरसंचार सेवांचा विकास करण्यामागे ब्राझीलचा प्रचंड मोठा उद्देश आहे. पण या दूरसंचार सेवांच्या विकासामध्ये बरेचसे अडथळे त्या ठिकाणी ब्राझीलमध्ये होते. पण त्या सर्व अडथळ्यावर ब्राझीलने मात केलेली आहे. ब्राझीलचा विस्तीर्ण असा आकार, ब्राझीलचा प्रचंड मोठा असा उत्तर आणि पश्चिम भागातील लोकसंख्या विरहित प्रदेश, घनदाट असा जंगलांचा प्रदेश, या सर्व अडथळ्यावर मात करत ब्राझीलने आपल्या देशामध्ये दूरसंचार सेवांचा विकास खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडवून आणलेला आहे किंवा ब्राझील घडवून आणत आहे. त्याचबरोबर ब्राझील हा स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करून स्वतःचा उपग्रह अवकाशात सोडण्याच्या तयारीमध्ये आहे. म्हणजे ब्राझील स्वतःचं तंत्रज्ञान निर्माण करत आहे की ज्याच्याद्वारे ब्राझील स्वतःचा उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित करेल. आणि मागच्याच महिन्यामध्ये ब्राझीलने भारताच्या मदतीने आपला पहिला उपग्रह अमेझॉनिया 1 हा अवकाशामध्ये सोडलेला आहे. म्हणजे ब्राझीलच्या या प्रयत्नाला नुकतंच यश त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत
भारतातील संदेशवहनाचा विकास. तर आपल्याला माहिती आहे की भारताचा देखील रेखावृत्ती विस्तार जो आहे तो प्रचंड जास्त आहे. भारताचा अतिपूर्व अतिपश्चिम टोकामधील वेळेचा फरक जो आहे तो 120 मिनिटाचा आहे, म्हणजे जवळपास 2 तासांचा आहे. भारताचं अतिपूर्व टोक या ठिकाणी अरुणाचल प्रदेशमधील किबिथू नावाचं जे ठिकाण आहे ते भारताचं अतिपूर्व ठिकाण आहे, जे या बिंदूपाशी आहे. आणि भारताच्या अतिपश्चिमेचं टोक म्हणजे गुजरातमधील घुअर मोठा हे ठिकाण जे भारताच्या अतिपश्चिमेकडील आहे. आणि भारताचा देखील रेखावृत्ती विस्तार जो आहे तो प्रचंड आहे. तर भारताचा अतिपूर्व आणि अतिपश्चिम जे टोक आहे यामध्ये वेळेचा फरक आहे 120 मिनिट म्हणजे 2 तासाचा. तरी देखील भारतामध्ये एक प्रमाणवेळ मानली जाते. आपण मागे ब्राझील बाबतीत पाहिलं होतं. ब्राझीलचा रेखावृत्ती विस्तार जास्त आहे, त्यामुळे ब्राझीलमध्ये 4 प्रमाणवेळा मानल्या जातात. म्हणजे ब्राझीलमध्ये 4 काल विभाग त्या ठिकाणी मानले जातात. पण भारताचा जरी रेखावृत्ती विस्तार जास्त असला, भारताच्या पूर्व टोक आणि पश्चिम टोकामध्ये जरी 120 मिनिटाचं तिथल्या वेळेमध्ये जरी अंतर असलं तरी देखील भारतामध्ये एकच प्रमाणवेळ मानली जाते. आणि ही भारताची प्रमाणवेळ जी आहे 82.5 पूर्व रेखावृत्तावर निश्चित केली जाते. जे रेखावृत्त इथे दर्शवलेलं आहे 82.5 82 30 मिनिटे पूर्व रेखावृत्तावरून भारताची प्रमाणवेळ त्या ठिकाणी निश्चित केली जाते. जरी भारताचा रेखावृत्ती विस्तार जास्त जरी असला, भारताचं पूर्व टोक आणि पश्चिम टोक यांच्यामध्ये जरी 120 मिनिटाचं जरी यांच्या वेळेमध्ये जरी 120 मिनिटाचा जरी फरक जरी असला तरी भारतामध्ये एकच प्रमाणवेळ मानली जाते, जी प्रमाणवेळ 82 30 मिनिटे पूर्व रेखावृत्तावर निश्चित केली जाते. हे 82 30 मिनिट पूर्व रेखावृत्त जे आहे ते उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या शहराजवळून जातं. आणि भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. कारण भारत हा पूर्व गोलार्धामध्ये आहे, जो ग्रीनिचच्या म्हणजे 0 रेखावृत्ताच्या पूर्वेकडे आहे. आणि आपण हेही अभ्यासले मागच्या इयत्तांमध्ये की ग्रीनिच जे रेखावृत्त आहे किंवा 0 जे रेखावृत्त आहे त्याच्या पूर्वेकडे प्रत्येक रेखांशानुसार किंवा प्रत्येक रेखावृत्तानुसार वेळ ही 4-4 मिनिट पुढे धरली किंवा गृहीत धरली जाते. कारण पृथ्वी जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, म्हणजे सूर्याकडे फिरत असते. त्यामुळे भारत हा पूर्व गोलार्धामध्ये असल्यामुळे ग्रीनिच वेळेच्या पुढचा वेळ भारतामध्ये आहे. तर भारतीय प्रमाणवेळ जी आहे ती ग्रीनिच वेळेच्या 5 तास 30 मिनिटे पुढे त्या ठिकाणी आहे. यानंतर आपण पाहणार आहोत भारतातील संदेशवहन. तर भारतामध्ये देखील दूरसंचार क्षेत्रामध्ये प्रचंड वेगाने वाढ होत आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाच्या युगामध्ये संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट या सर्व डिजिटल साधनांचा वापर वाढलेला आहे. त्यांचा प्रभाव देखील वाढत आहे. यामुळे भारतामध्ये या सर्व दूरसंचार सेवा, संदेशवहन सेवा प्रचंड वेगाने विस्तारत आहेत. आणि आज भारत हा जगामधील सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो. म्हणजे भारतामध्ये सर्व दूरसंचार साधनं, संदेशवहन साधनं जे आहेत, ज्यामध्ये संगणक असेल, भ्रमणध्वनी आहे, इंटरनेट आहे, दूरदर्शन आहे, या सर्व दूरसंचार सेवांचा प्रचंड वेगाने वापर होत आहे. कारण यांचा दैनंदिन जीवनामध्ये या सर्व साधनांचा प्रभाव वाढत आहे, त्यांची उपयोगिता देखील वाढत आहे. त्यामुळे या दूरसंचार सेवा ज्या आहेत भारतामध्ये प्रचंड वेगाने वाढत आहे. सर्व संदेशवहन सुविधा वाढत आहेत. इंटरनेटचा वापर देखील भारतामध्ये प्रचंड वेगाने वाढत आहे. आणि आज भारत हा जगातील सर्वाधिक स्मार्टफोन वापरणाऱ्याचा आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश म्हणून या ठिकाणी ओळखला जात आहे. संदेशवहनाच्या सर्व सुविधा ज्या आहेत भारतामध्ये प्रचंड वेगाने वाढत आहेत, त्यांचा विस्तार होत आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत या सर्व दूरसंचार सुविधा, संदेशवहन सुविधा त्या ठिकाणी पोहोचत आहेत. आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे भारतानं अनेक उपग्रहांची निर्मिती केलेली आहे. आणि स्वतःच्या बळावर भारत या उपग्रहाचं प्रक्षेपण देखील त्या ठिकाणी करत असतो. भारताचं स्वतःचं असं एक उपग्रह प्रक्षेपणाचं स्वनिर्मित तंत्र आहे, स्वदेशी तंत्र आहे. आणि भारताने तयार केलेले अनेक उपग्रह जे आहेत ते आज भारताने प्रक्षेपित केलेले आहेत. तर या सर्व स्वदेशी तंत्रज्ञानामुळे किंवा या तंत्रज्ञानाचा लाभ जे आहे जगभरातील इतर देश देखील त्या ठिकाणी घेत असतात. आणि या सर्व स्वदेशी तंत्रज्ञानामुळे निश्चितच या उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रामध्ये किंवा अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये देखील भारताचा भविष्यकाळ
उज्ज्वल आहे हे आपण या ठिकाणी निश्चित आणि गर्वाने सांगू शकतो. तर आपण पाहिलं ब्राझील आणि भारतामधील संदेशवहन. तर अशा प्रकारे या पाठामध्ये आपण ब्राझील आणि भारतातील पर्यटन, येथील वाहतूक आणि येथील संदेशवहन या घटकांचा अभ्यास केला, त्यांची माहिती या ठिकाणी आपण मिळवलेली आहे. तर मित्रांनो, धन्यवाद. आणि याच प्रकारे इयत्ता 10वी भूगोलाची व्हिडिओज तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी तुम्हाला माझं हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि याची लिंक देखील शेअर करायला हरकत नाही. परत एकदा सर्वांचे धन्यवाद.